हा म्हणजे नाव बिव असं घ्यायचं नाही कुणाचं, म्हणजे असं फक्त हिला काय त्रास आहे ते ही सांग ना अगोदर. तुम्हाला पण आठवत असेल ना काय काय त्रास आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? किंवा तुम्ही करता दवाखाने म्हणा, तिला नेणं आणणं करा असं करतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे तुमच्या लेकराला काय त्रास होतोय तर, आहे का नाही? आता हे आमच्याकडे रेकॉर्ड राहते, हे आम्ही असं पोलीस स्टेशनला पाठवणं किंवा केस नाही घेतली किंवा मग पुढच्या हे आता जरी प्रकरण मिटलं किंवा नवऱ्याने नांदवायला नेलं तर भविष्यात त्यानं जर त्रास दिला तर हे रेकॉर्ड आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही दाखवू शकतो. किंवा हे तोंड बिंड झाकलेलं असते त्याच्यामुळे सोशल मीडियावर जरी टाकलं तरी महिलांना किती त्रास होतोय आणि काय काय त्रास दिला जातोय नवरा बायकोच्या भांडणामध्ये, सासूरवास कसे करतात त्या पद्धतीचा इतर लोकांनी करू नये. नाहीतर मग अशा अशा केस होत्यात, अशी अशी बेजारी होती असं आपण सांगतो, त्याच्यासाठी ते टाकावे लागतात, बाकी काही नाही असं असतं. हा नमस्कार, मी सत्यवान सौंदरमल. तर एक महिला आलेली आहे काल असं कळलं, आज आई वडील तिचे कर्नाटकवरून आलेले आहेत, कारखान्याहून कारखाना खेळतात. एकटीच मुलगी आहे, मुलगा आहे त्यांचा, एक मुलगा वीज पडून मेलेला आहे, अंगावर काहीतरी असं झालेलं आहे, चिटकून का काहीतरी, आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं लग्न झालं, ह्या मुलीचंही लग्न झाले आणि मुलगी 12वी शिकलेली आहे आणि मुलगा इंजिनिअरिंग करतोय म्हणून दिलेली होती. पण नंतर आता तिला प्रचंड सासरवास होते, म्हणजे आता तिला 3 लाख हुंडा दिलेला आहे, 3 तोळे सोनं दिलेलं आहे. सासऱ्यानं म्हणजे मुलीच्या वडिलाने तिला, मुलीच्या वडिलाच्याच नावावर मोटरसायकल आहे, मोटरसायकल सुद्धा दिलेली घेऊन, पण तरी सुद्धा त्या मुलीला आता एवढा त्रास आहे, एवढेच हातपाय झाले तिचे. तिचं आता मूल पण खाली झाले आणि आराम करत होती म्हणून सासूनं, चुलत सासूनं, ज्या बहिणी सासू बहिणी जावा आहेत त्यांनी असं हाणमार केलेला आहे. तर तिला काय त्रास होते देतं आपण ते विचारूया. अलीकडे जरा काय झालं होतं, आता काय त्रास आहे म्हणजे नेमका? खाली का झालं म्हणून आराम करत होते मी, खाली झालं तर त्याने का आराम का झोपलीस म्हणून मारहाण केली संक्रांतीच्या दिवशी 8 वाजता, सकाळी 8 वाजता. कशी मारहाण केली? लाताबुकीनं, काठीनं, केसामध्ये ओढलं, सासूने, आजी सासूने, नवऱ्याच्या मावशीने, त्यांनी सगळ्यांनी मारलं. चुलत सासूने, सख्खी चुलत सासू धावता येत होती ती पण अंगावर. आडू लागली का काय केलं? आडू लागली म्हणून उशी तोंडावर झाकून अजून अनेक मारलं. मग पोलीस स्टेशनला गेलता तर काय म्हणले पोलीस स्टेशन मध्ये? तेव्हा तक्रार लिहून घेतली त्यांनी, जा म्हणले, उद्या PSI आल्यावर या म्हणले. बर. त्या मागून आम्ही तक्रार देऊन फर्याद देऊन गेलो तेव्हा ते मागून आले आणि त्यांनी मी मेंटल आहे म्हणून सांगितलं. कोण मेंटल आहे म्हणून? नवरा मेंटल आहे म्हणून पोलीस स्टेशनला सांगितलं त्यांनी. मी मेंटल आहे, गोळी संपल्या होत्या म्हणून गोळ्या संपल्या त्याच्यात मी मारलं. अच्छा, एक मिनिट. नवरा मेंटल आहे असं पोलीस स्टेशनला सांगितलं आणि त्या गोळ्या संपल्यात म्हणून मी बायकोला मारले. मग ते त्यांनी रिपोर्ट दाखविले त्याने पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनने ते रिपोर्ट मान्य केले. म्हणजे मग तुला असा प्रश्न नाही पडला किंवा तुम्हाला असा प्रश्न नाही पडला की बाबा नवरा मेंटल आहे, ठीक आहे, तुला मारताना घरात कोण होतं तो मारत असताना? आजी सासू सगळ्यांनी मारताना त्याचा होतच ना. मग नवऱ्याच्या गोळ्या संपल्यात मारताना तर मग नवऱ्यानं माईला पण मारा, सासूला म्हणजे तुझ्या आजी सासूला, चुलत सासूला, आत्ते सासूला, जे कोणी होत्या जवळ बाया त्यांना माराव ना. त्यांनी मला एकटीलाच मारलं. मग त्यांनी तुझ्या नवऱ्याने तुला एकटीलाच मारलंय. जीव मारण्याची धमकी दिली. म्हणजे मेंटल आहे तर बायकोलाच मारण्याचे कसं कळतंय त्याला? माईला का नाही मारलं त्यानं? मेंटलपणा, त्याच्या वेडेपणामध्ये हे तर कळतंय का? आपल्याला प्रश्न नाही पडत, तू शिकलेली आहेस ना, तुला प्रश्न नाही पडला की बाबा हे जर मेंटल आहे म्हणते तर मग मेंटल असणाऱ्या माणसाला सगळ्या घरातल्या माणसाला मारावा, त्याला व्यसन बिसन आहे का? हो, दारू पेतो, गांजा पेतो, सिगरेट, गोवा, पुडी सगळं खातो. मग मेंटल माणसाला हे सगळं कसं लागत आहे? मेंटल माणूस भाकर सुद्धा टायमाला खात नाही, दाढी वाढत आहे, ते कुठे नंगा भंगा हिंडत आहे, बरोबर आहे का नाही? मग ते कसं बायकोलाच मारायचं कसं कळतंय? मग तेच म्हणणं आहे आमचं. नाही मग पोलीस स्टेशनला त्यांना सर्टिफिकेट, बरं बाय उद्या मी बी म्हणे मी मेंटल आहे, मी सर्टिफिकेट दाखवलं मी खुला करीत पडत,
मग का जमन का तसं? जमन का तसं? नाही नाही उद्या तू मारायचं सासूला आणि पुन्हा म्हणायचं की मी मेंटल आहे. एकत्र काटे एवढ्या एखाद्या माणसाला आपण जीवत मारलं म्हटलं मी मेंटल सर्टिफिकेट घेऊन हिंडलं तर उद्या ती जीव मारीन मी मेंटल हो मग तसाच तो प्रकार होईल ना. मेंटलपणाचा सर्टिफिकेट जर त्याच्याकडे कुठला तरी आजाराचा असेल समजा, पण त्या आजाराचा सर्टिफिकेट आहे म्हणून फक्त बायकोलाच मारायचा कसा आजार आहे? आणि त्यांचा नेता तसं म्हणून ते केस दाबून गेलं. त्यांचा नेता बी होता, नेता होता ना संघ कार्यकर्ता होता. अच्छा, म्हणजे ते कार्यकर्त्यांना मेंटलचं सर्टिफिकेट त्याला आणायला लावलं असेल ते कोणतं त्याच आजाराचं असेल बरं काहीतरी. आता तेव्हा का ते मनोरुग्ण असन मेंटल असन तर ते काय आपल्याला कळत नाही. कोणता जे काय आजार असेल तर ते आता पोलिसाला बी कळतंय का? मला काय म्हणायचं मेंटल आहे ना तर पोलीस आहे ना मग तक्रार घ्यायची, म्हणजे असं द्यायला का कायदा की ते मेंटल आहे म्हणून त्याची गुन्हा दाखल करून नाही घ्यायचा त्याच्या विरोधात. मग तेच आमचं म्हणणं आहे ना. तसं मग मेंटल आहे तर मेंटल माणूस घातक आहे ना, मग तसं सर्टिफिकेट देऊन येरवड्याला पाठवा पुण्याला. बरोबर आहे का? ते घरात कसं राहतोय ते? उशी दाबून आवाज चाललाय बाहेरून, उशी टाकून कसं मारा वाटतंय. म्हणताय शेजारचं आमचं जमत नाही, त्यांना आवाज गेला फोन लावीन आम्हाला म्हणून ह्याला मध्ये दाबू दाबू मारायचं. अच्छा, शेजारी तुम्हाला फोन करते म्हणून तोंड दाबून मारले. म्हणजे बाहेर आवाज जाऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळेच आवाज हे करायचं. आणि त्यात जीव गेला तिचा निघून. मग ते उशीनं दम साठून गेलं मध्ये जीव. तर आता लेकरू त्यांनी ठेवले का तू ठेवलं? त्यांनी ठेवून घेतलं. 8 महिन्याची मुलगी आहे, तिचं सिजर झालेलं आहे आणि अंगावर दूध येत नाही तिला. अंगावर दूध येत नाही तिला तर ते लेकरू त्यांनी ठेवून घेतलंय. त्या लेकराचं तुला दूध कसं येत नाही म्हणजे काय नेमकं? मग आता दूध पाजण्याची सोय हे कसं तू लेकराजवळ पावडरचं दूध पोरगी पेटी सरेल्यात चालू आहे. बरं लेकराजवळ काय तुला लळाच आहे का नाही? मग लेकराचा मग म्हणजे लेकराला घेतीस नाही घेतीस कसं आहे लेकराचं? नाही ती सासू घेऊ देत नाही. त्याच्या प्यायला सांगेल लावते त्याला. त्याचं प्यायला म्हणजे बाटली त्याच्या तोंडात टाकते. बाटली दूध घोळायचं तिच्या तोंडात असं जाऊन द्यायचं, काम करत राहायचं करता बाटली. म्हणजे 8 महिन्याच्या लेकराला जवळ हिला माईला जाऊ द्यायचं नाही. त्या लेकराच्या तोंडात ती बाटली द्यायची आणि ती स्वतःनं पेन म्हणून, आणि ते लेकरू ठसका लागून मेलं तर मग ती तसं म्हणाय गेल्यावर तसं त्रास करते ती मारती. मग काम करायचं, कामच करत राहायचं. शिवाय देते म्हणजे तू कामच करत राहायचं. हा तिथं प्यायला ना तिच्या तोंडात आहे, बाटली टाकून जायचं. बाटली तोंडात टाकून जायचं. अगो हा मग तरी तर लयच आहे. लय जाणार लय ते काय करताय लघवी पण केली ना त्याला खाली टाकून देते ती. लगी टाकून लगी गेलं सारखं लगी करते ती. वरचं दूध चालून पाण्याचं दूध पितीन ती. म्हणून असं लघवी करते म्हणून खालीच टाकून देते तिला. भोंगळं नागडं बाई घ्यायला गेली की शिया देते. हा बाप काम करणार आहे काय, तुझी आई येणार आहे काय, त्याला दुधाचे पैसे लागायले, त्याला फलानं लागायले, तुमच्या माईचा नवरा आणून देणार आहे काय, असं करणार आहे का तसं करणार. अगं बाय तू काढलेला तिच्या जोडणीतला म्हणून तर लेकरू झालं ना म्हणा का तिने काय हुंड्यात त्याच्यात आणलंय काय लग्नात म्हणा. आम्ही तसंच म्हणायलात मॅडम. आमचं ते काय ते लई जीव कदरून गेले त्या सासूमुळं ते जावाईमुळं लई जीव कदरून गेलं. 3दा माणसं बसले, एकदा केस केली, नंतर ही डबल केस आहे. म्हणजे बैठक बसलेल्या त्याच्या अगोदर बी ते वाटावर येत नाही येत नाही म्हणून ही पाळी आणि डबल आली. 3दा माणसं जमिले, एकदा असं जाणून मारहाण केली म्हणून केस केली आणि कारखान्याला जायच्या आधी 4-5 दिवसानं माणसं बसून हिला ठेवून गेला. तेव्हापासून रोजानं सारखं चालली, जसं पैसे यायले तसं हे करायची. आणि मटण मासे आणले की ती लेकराला घेऊन त्याच्या पोराला घेऊन खायची, ह्याला द्यायचं नाही. मग ही सकाळचं कालवण उरल्याला खायचं आणि झोपायचं. मटण मासे देत नाही. सोमवार आणायचं, ही खात नाही. सोमवार म्हणजे शनिवारी सोमवारी जाणीपूर्वक हटकून आणायचं. हटकून 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 आणायचं. 12 वाजता जेवण द्यायचं. आणि खायला घरात आणतात ना आपण केळं, जिलेबी, चिवडा तसलं तर लपून लपून फ्रीज मध्ये द्यायचं, कशात ठेवायचं, मग ते लपून खायचं. हिला काहीच द्यायचं नाही. तुम्ही कपड्याला त्याचं बी काय म्हणतात घेऊन जाते नंतर ती साड्या फाड्या वगैरे आपण दिलं ना ती घेऊन जायचं त्यांना नेसायला. आता त्याला लई सासरवास आहे. तुम्ही कपड्याला ते भांडे बासना आता एकटे म्हणून दिलंच असं.
मग तिला आवडलं ती न्यायचं, तिला आवडलं ती न्यायचं. हिला काहीच नाही ठेवलं तसं चांगलं चुंगलं आता लेकीला आपण देतो काय दुसऱ्याच्या घरी नांदते म्हणून देते ना माय बाप. त्यांच्या घरचं काय एवढं चिंदूक नाही. मग आपण पारले हे वगैरे दिले ना, मग बिस्किट. हा कपाट मध्ये ठेवले, ती लपून खायली. मग तू सासू असून लपून ठेवतीस, मग हे माहेरचं आणून बी तुला देईल का? हो 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 कसं देईल? तुझ्या लेकासाठी आली ना ती तिथं. मग त्याच्यातून ते पोरग सरळ खायचं. लिहिचा नवरा. हा हा दीर बी ते आहे पण खायचं. हा. दीर पण आवडलं की रानात गेली की खायचं, की कुठं गेली की तिचं कपाट हे हुडकायचं. काढू का सासून नाही राहू द्या. सासून सारखं कपाट हुडकून काढायचं. काय इथं काय पैसे ठेवलेत काय, हा. इथं काय खायचं ठेवलंय काय, हा. इथं काय ठेवलंय म्हणजे काय? रोज हाणमार आहे तुला का असे 8 दिवसातून 15 दिवसातून कसं? 2 दिवसाआड दिवसाआड 2 दिवसाआड आता तिला 4 दिवस झाले 5 दिवस झाले की तिचं फोन येतच मला नीट बघत नाही. नीट बघत नाही तरच असं ना तरच, म्हणून तरच. माणसाला फोन करते. तू ती म्हणते मला धाडती, तू राबाई तुझ्या तू बोलू दे, कुत्री भुकायली म्हणून सांग, काय सांग. मग ती राहतच नाही तर तुम्हाला काय म्हणतीस म्हणते ती. हो नीट राहतच नाही तर. हो. आता ते पुढून नीट राहिली तर हे राहील ना. हो हो मग आपण तुम्हाला मी 2 शब्द म्हणल्यावर तुम्ही एकतरी मला बोलता ना. हा हा रोजच असं तर. ती काय म्हणते मला वापस बोलते. मग का म्हणून बोलते, तू का म्हणून बोलायलीस? तू न काम धंदा करीत नाही का? हा. मग सारं 5 हा? मिनिट बसू देत काय? नाही, 5 मिनिट पण बसू देत नाही. 5 मिनिटं पण अशी बसू देत नाही. अंगावर मासच नाही ना, काम करू करू हो ते हाय की तिला मास नाही ना अंगावर. उदबत्तीची माझ्या घरी झाली ना. तांब्याचं काम माहित नव्हतं. हो हो तिथं जाऊन खुरपाया जायचं, कुणाची बाजरी काढायची, ज्वारी काढायची, तूर काढायची, एकदम काम तितकं बरं केलंय. तुम्हाला नवऱ्याला आजार होता हिच्या हा. हे सांगितलं होतं का त्यांना? नाही. काय कधी कळलं तुम्हाला? माझ्या घरी लग्नाला झटके आले मुलगी तेव्हा. झाल्यावर आता ह्याला राखी पौर्णिमाला राखी पौर्णिमेला राखी बांधायला गेली तेव्हा कळालं. हा, ते आलता तिथं. आणि तिथं माहेर घरी काय झटका आला. म्हणले, ये बाई म्हणला मोठ्या मुलाला राखी ठेवून जाते, दोस्त करते म्हणलं, हा. आणि बारक्याला बांधून जा. हा तर मग मुलगा पुण्याहून राखी बांधाय आलं. हा ते रात्री यायला म्हणून हे दिवसा आले 4 वाजता. हा आले तर मी श्रावण महिन्यात हे मटण खात नव्हता आम्ही, हो जावाई खात होता. हो मग मी काय म्हणले, तुम्ही कोण म्हणले आका ते मटण खाणार? हो. मी म्हणली. हो मग मी मटण आणलं त्याच्या पुरतं. भाजी केली. मी भाजी हे करून मी हातपाय धुवून मग मी आम्हाला खायला जेवण केलं. हो मग ते खाल्लं. आमची बहिणीची पोरगी आली. मी काय म्हणलं, बाई मी जावायला वाढत नाही, तू वाढ म्हणलं, हो. तुझं दाजी आहे म्हणलं. मग ती वाढायली, खाल्ले पेटले, टीव्ही बघायला गेले तिघं. हो आणि माझी जाऊ मी बोलत बसले बाहेर. हम्म. मग ती गेली उठून. मग मी बी काय केली, ह्याची पोरगी घेतली ना, तिने आल्या आल्या स्वयंपाकला लागले. हम्म. मग घेतल्या पोरीला चैन बांधायले. बहिणीनं चैन दिल्याला मायापाशी होते. चैन बांधायले, ते टीव्ही असं रिमांड करून बघायले. असं 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 करीत करीत इकडं तोंड फिरलं त्याचं वाकडं. तोंड वाकडं झालं. हा. हा असं असं. आणि असं 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 करायले. मग बहिणीची पोरगी म्हणती, मावशी मावशी इकडं काय दाजीला झालं. हा. मग त्या पोरीला कसं खाली टाकलंच माहित नाही. हो शिरड झाड आहे जावायचं. हो लई जाड आहे. तर घामानं मी लदबद आपल्याला माहित नाही. मी एकटी पोरग वाटानं मला पुण्याला दवाखान्यात नेलं. नाही हे पुण्याला होते आणि पोरग राखी बांधायला येत होते. एक दिवस आलते हो. आमच्याकडे. शर्वा. तर मग मी असं घोंड्या काढल्या, असं पोसले, असं पुसले, ही रडायली. मग जावा भावाला जमा केले, आडू आडून झीप केली जावाची आणि त्या दवाखान्यात आणलं. मग तुम्ही तेव्हा ही तिच्या तुमच्या इकडे आल्याच्या नंतर कळलं हा. की त्याला फिटा येते ते गुरं येते. हा, आपल्या घरी आलं तेव्हा. हा तुमच्या घरी आल्या राखी तोपर्यंत त्यांनी सांगितलं हा. नव्हतं. म्हणजे मायबापाने त्यांनी तुम्हाला फसवून तुमच्या पोरीसोबत हा, लग्न लग्न केलं. केलं. तुम्हाला जर कळलं असतं की बाबा त्याला हा. फिटा येतात किंवा गुरं हा, येते ऐका ना. केलं असतं का? कसं नाही. केलं असतं? आणि दवाखान्यात आणलं मॅडम. हा हिला आणलं बारकी पोरगी. हो. फोन लावला तुमच्या पोराला, तसं तसं व्हायला येवायला, हो तुम्ही या तिथं. तर त्यांच्यापाशी पहिले रिपोर्ट आपल्याला का माहिती हो माहित नाही. मग ते रिपोर्ट घेऊन आणले इथं दवाखान्यात. तर दवाखान्यावाला डॉक्टर काय म्हणावं बाई, हो बाई तुझ्या समोर झालं तर तुझ्या जीवाला काय वाटलं असं, हो हा हो म्हणून काहीतरी शब्द दिला हिला. हा. हिनं मला सांगितलं नाही बहिणीच्या पोरीनं हिनं. हम्म. मग तिची बायले की आणलं इथं दवाखान्यात. उचला ना ताई, उचलून टाकलं. भायला म्हणलं काय तमाशा बघायला यायला दवाखान्यात घेऊन जा. बरं बरं म्हणजे फिट येते घुरं येते इलिप्सी नावाचे काहीतरी आजार असते वाटतं तो
तर ते आजार असतं हे त्या ह्या लोकांना सांगितलेलं नाही, कोणतेही मायबाप करून देणार नाहीत, बरोबर का? किंवा ह्याच मुलीला जर आजार असताना हे त्यांना कळलं असतं तर कदाचित त्यांनी सोयीत पण मोडलं असतं, बरोबर आहे का नाही? पण अशा पद्धतीनं महिलांना कसा फसवणूक होती लग्न करून देताना. आणि तो मुलगा इंजिनिअरिंग करते असं सांगितलं होतं. ह्यांनी इंजिनिअरिंग करते का म्हणून कॉलेजला फोन लावला. आता तिथं ऍडमिशन होतं, हे की नाही? ऍडमिशन होतं तर तिथं सरांनी काय सांगितलं? ऍडमिशन आहे हा एक वर्ष राहिले ऍडमिशन आहे म्हणले, 1 वर्ष राहिले ऍडमिशन आहे असं सांगितलं. आणि नंतर लग्न 3 लाख हुंडा घेऊन, बाबा आता ह्या मायबापाला बी वाटलं हुंडा दिलाय काय, मायबापाला काय वाटलं की बाबा पोरग इंजिनियर आहे, आज ना उद्या हे होईल. त्यांनी ते हे केलं, नंतर इंजिनिअरिंगच केली नाही. नंतर तुम्ही पुण्यात पण ठेवलं होतं ना त्याला? हा पुण्यात पण जॉबला ठेवलं. मग तिथं काय, तिथं काऊन नाही पण केलं नाही त्यानं. हा म्हणून आई बापाने बोलवून त्यांना माहिती येते ते कुठं टिकू दिलं नाही त्यांना. हा हा जा जा. आपल्याला माहित नाही तर आपल्याला वाटायचं जावा हीच करीन, पोरगी आपली मग आता तुला मग काय म्हणते मी की तुला एवढा तुझा जीव धोक्यात आहे, तुझा एवढासा जीव झालाय, मग तुला तरी बी नांदायचं वाटते? नाही ना किंवा ते म्हणले बाबा की चांगलं वागवलं तर मी नांदतो, मग काय सव जात नाही. जाणार नाही, मारून टाकी. बघितलं मॅडम त्या दिवशी मारायचं काय राहिलं होतं मॅडम, थोड्या वेळ नाही काढलं होतं, उशी तर मरणारच होते. हो हो मी जाऊन पळत जाऊन आणली. हो माहीत झालं असं जी बाहेर पडा लागली. हा आणि ते आज सासू थांब, आज सासू त्याची चुलत सासू हा ते सगळे माझ्या अंगावर उठले. हा म्हणले माझे लेक जावाई कर्नाटकाला हाय, आता मुलीला मारा लागलेत म्हणून पळत गेली. त्याची चुलत्याला घेऊन गेली ना, एकटीला भेव वाटा लागली. हो हो धावून या लागले मारायला मला. हा हा वावर इकती म्हणली, भरपाई करती म्हणली मी. हा मग आणून टाकलं इथं पोलीस स्टेशनला. त्यांनी पैसे हे खाऊ घालून काहीतरी दाबली केस काय की. नाही पोलीस स्टेशनला असं वाटतंय की नवरा बायकोचं भांडण आहे, आज पोलीस आम्ही केस घ्यावं तर हे उद्या गोड होते. पोलिसांचं पण असं असतंय बरं का की बाबा नवरा बायकोचं भांडण आहे, मग त्याच्यापेक्षा बाबा बीडला जा, मग तिथं तुम्ही अर्ज करा, मग 2-3 वेळेस काउन्सिलिंगला येते, म्हणजे समजून सांगते तिथं पण. मग समजून सांगण्याच्या पलीकडे आता असं जर उशी दाबून मारित असते तर कसं जावं काउन्सिलिंगला, हे का नाही? असं जर लेकरू हिसकून घेत असते, लेकराला अंगावरच येऊ देत नसते, खाया पेया आणलेलं जर फ्रीज मध्ये कुलूप लावून ठेवत असते सासून हे, आणि सगळेजण बघाय म्हणून वांगे आणून देते भाजीला, मध्ये राहायचं बघीन म्हणून तू थांब मी तुला आणून देते. फ्रीज उघडू देत नाही, फ्रीज उघडू सुद्धा देत नाही. मग फ्रीज कुणी दिलेले? तिच्या पशी बी आहे, तिला दिल्याला बी. हा हा मग ही वाहिली जाते का? नाही एक जागी सासू हात लावून घरामध्ये. हिरून वाहिली तसं. मग ते सासूच्या रूम मध्ये आहे ना फ्रीज, ते त्याच्यात ठेवलं. मग घ्यायला गेल थांब मी आणून. हिच्या फ्रीज मध्ये ही ठेवीत नाही का? ती ठेवू देत नाही ना, ती चोरीने आणून ठेवते, ती बाजारला जाते ना, खाण्यापिण्याचं काम. मग हिला काय न दिल्यावर हिच्या ताकद कुठून राहील? आणि ताकद बी नाही ना, ते उदबत्तीवाणी हात पाय झालेत ना. आणि एवढा मोठा नवरा करून द्यायला, आणि एवढा मोठा भदाळा तो बी त्याच्यात आजारी, आजार त्याला. लयच फसलात लयच मॅडम. नाही असं आता काय पोरीची जात आहे म्हणून आपल्याला वाटत आहे की का ठुईची जात आहे का काय म्हणून वाटतंय ना. परक्याचं धन आज तुमच्यात आणि आमच्यात खूप साऱ्या गावात ठिकाणी असंच आहे. काय झालं हे काढू काय म्हणते का वजन व्हायला काय? राहू दे. हा ते तुमच्या तोंड दिसू नये म्हणून मला काय का बे मो तोंड दाखवते, मी कार्यकर्ते आहे पण आम्हाला ते नियम सांभाळावं लागतात ना, असं आहे की नाही? म्हणून तर ह्या अशा पद्धतीनं ह्या महिलेला त्रास आहे. 22 वर्षाचीच पोरगी आहे, लग्न केलंय, शिकू देतो म्हणलं होता की का तुला? हो. मग आता काय सासू म्हणली शिकवी ते, आधी सासू म्हणली, सासूची माया म्हणली, आणि स्वयंपाक घरून त्यांना वाढून घरात साडी उतरून ड्रेस घाला गेली. तिथं मायची माया आली, तिच्या सासूची माया आली. ड्रेस काढताना कुठं खुणा आहेत काय, केस किती लांब काय काय कातरले काय, तितकं पण बघितलंय, पाय पण बघितले. वरी बघू जाऊ. आणि मी शिकविते, बाई तू शिकतीस का असं म्हणले. तुम्ही पैसे भरा परीक्षाला पाठवतो म्हणले, आम्ही पैसे भरले 10,000 रुपये परीक्षाला पाठवलं. भांडणं केले, शिकू दिले नाही. शिकू देणार अगोदर बोली करायची, आधीवर बोली तवाई भांडणं केलं. मी भरताना की म्हणले भरा आणि पाठवतो.
अच्छा. पण परीक्षेला पाठविलं नाही, भांडण केले. जे कौटुंबिक हिंसाचार कशा पद्धतीनं महिलांना भोगावं लागतं है की नाही. हो. ती कशाची नांदती काहीतरी हे बी म्हणतात ना, काहीतरी म्हणतात ना काय की कशाला नांदती का आपली का काय. तुम्ही मग तिथं सांगू लागला दवाखान्यात तिथं. हा 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 म्हणजे इतर जातीच्या नावानं बी बोलत येतं. तू ह्याची झाड, तू त्याच काष्टाची आहे, तू ह्याच काष्टाची आहे. आणि त्याला काय आहे, त्याला भरपूर कळवून आलंय. म्हणजे आता आमच्या लेकराला हे केस कारवाई करते, मग ते फिट आलं पागल आहे म्हणून सांगू. आपलं काय म्हणते बाबा, उद्या मी खून केला कुणाचा आणि मी ठाण्यात गेले आणि मी म्हणलं की माझ्याकडे पागलपणाचं सर्टिफिकेट आहे, मी मेंटल आहे, तर मला पोलीस सोडतेन का? सोडतेन का? माझ्या गुन्हा दाखल करतेन का? नाही. पण कार्यकर्ते पुढारी जे लोक येतात ना, ते सांगत आहेत हे सल्ले द्यायला की एक सर्टिफिकेट घेऊन ये म्हणून ते त्याच्याकडे असल्याला. मग आपल्याला हे करावं लागतील, त्याच्यात बोलावं लागतंय ना की बाबा ह्यो मेंटल हाय, ह्यो पागल हाय, त्यानं मायला मारावं ना, बापाला मारावं ना, बहिणीला मारावं, ह्यानं साऱ्या रस्त्यानं फिरत पळाव, ह्याला बिड्या प्यायची, याला सिगरेट प्यायची, याला गांजा प्यायची, याला दारू प्यायचं, असं कसं कळतंय? गांजा प्यायचं. बरं माय बापाकडून आता तुम्ही मोटरसायकल पण दिली, मग हे सगळं वाचायचं कसं कळतंय? टेम्पो भरून मोठं तुला पाळीचं पॅटचं पण काय तरी होते, ते आणायला लावलं तर ते पण आणू देत नाही. तू काय म्हणतेस? तुला का तू काय म्हणते ती आणून देत नाही. मग काय घे म्हणते पाळीमध्ये? काय तू काय घ्यायचे ते घे म्हणते. मग काय घेतेस तू? काय घेणार आहे, असंच कापड घेते. कापड घेते. मग तुझे माय बाप तुला पैसे तुला स्वतःला खर्चाला देत नाहीत का? देते ना, ते पण घेतोय माझ्याकडून. म्हणजे पाळीमध्ये तिला कपडा वापरायचा फडका फाडून, असं सासू बोलती बरं का. हे मग अशी आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं आम्हाला हे कळलं होतं, कारण आम्ही अगोदर माहिती काढून घेतो ना. तर त्याच्यामध्ये सुद्धा तिला पाळीत कपडा घालू द्यायचा नाही, लेकरात जवळ जाऊ द्यायचं नाही. म्हणजे जी काय तुझ्या आई माई बहिणी कोणतं शिक्षण तिचं बंद केलं आणि आरडती म्हणून तोंडावर उशी बांधून मारलेले, तिच्या नख हे सगळे आहेत तिथं. तिच्या वनाचे तिचे फोटो मोबाईलमध्ये आहेत. तिच्या 12वी शिकलेली, आता तिचं फर्स्ट इयरला काहीतरी ॲडमिशन पण फर्स्ट इयरची एक्झाम पण दिली तिनं, आणि सेकंड इयरची तर तिला देऊच दिलं नाही. आणि म्हणजे हाणमार कशी, कसा त्रास आहे, तिच्याकडून रात्रंदिवस काम करून घेणं, रात्री ती उशिरा झोपणं, खायचं फ्रीजमध्ये लपून ठेवणं, स्वयंपाक करायच्या टायमाला ते आणून देणं पण त्या फ्रीजला उघडून देणं, म्हणजे ह्या किती छोट्या छोट्या गोष्टी पण किती त्रासदायक, काही गोष्टी ज्या असतात त्या त्रासदायक होत्या. आता खाली जर झालं, आता ना 8 महिन्याचं लेकरू असेल किंवा सिजर झालं असेल म्हणून नको असेल लेकरू म्हणून काही गोळ्या दिल्या असतील, काही असेल तर त्याचा तपास हे काही ते होत असतं. परंतु जर दोघांच्या सहमतीनं ते केलं असेल तर मग खाली जर झालं असेल तर मग ते आरामाची गरज असते. मग त्या आराम का करतेस म्हणून भर सक्रातीच्या दिवशी तिला सकाळी मारलं की तू नाटकं करतेस म्हणून, इतक्या दिवस आराम असतोय का म्हणून. आता मायबापाची तर असलं तर बाळातीन जरी झालं तर आता मायबापाची तर सुद्धा आरामच असतोय, करू देतात मायबाप. पण अशा पद्धतीनं सासा दोघी बहिणी सख्या जावा मग त्याच्यात हे नवरा म्हणणार हर गोष्ट महिला सांगायची आणि मेंटलपणाचं नाटक करून किंवा काय म्हणतात ना फिट येतंय आणि फिटमध्ये मी मारायचं, फिट आलं म्हणून मारलं असं म्हणायचं आणि ते भागून न्यायचं आणि ते पोलीस स्टेशनला दाखवायचं. अशा पद्धतीचा तिच्यावर हिंसाचार आहे. अशा केसेस तुमच्या आसपास असतील तर हे आपल्याला रोखता आलं पाहिजे. हा व्हिडिओ जो आहे तर हा अवेअरनेसचा आहे आणि भविष्यामध्ये लागणारे हे एव्हिडन्स म्हणून आपण ठेवत असतो, जिथं पोलीस स्टेशन असेल किंवा कोर्ट असेल तिकडं देण्यासाठी. आणि सामाजिक माध्यमांवर सुद्धा ही याच्या माध्यमातून अवेअरनेस व्हावा, हा या पाठीमागचा हेतू आहे की लहान वयामध्ये 18 वर्षामध्ये 19 वर्षामध्ये मध्ये लग्न जरी झालं असेल तर मुलीच्या जातीला पायावर उभं केलं पाहिजे, त्यांना पूर्ण शिक्षण घेऊ दिलं पाहिजे. सोयीपण जमवत असताना खरंच ते इंजिनियर डॉक्टर आहेत का ते बघितलं पाहिजे, त्यांचे कागदपत्र त्यांचे डिग्र्या बघितल्या पाहिजे, त्यांचं वावर किती सांगितलं ते बघितलं पाहिजे. जेव्हा आपल्याला मुलगी आपण देतोय तिथं नांदण्यासाठी, बरोबर का नाही, आपल्याला असं वाटतं खरं तर मुलांनीच सांभाळावं असं काही हे नाही आहे, मुलीनं स्वतः. पण आपल्याकडे पद्धत ही आहे की मुलगी मुलाच्या घरी नांदायला जाते आणि मुलांना ते काही करू देत नाहीत बायकांना. पण अशा वेळेस मुलीची सिक्युरिटी आईवडिलांनी सुद्धा बघितली पाहिजे, कशात आहे काय आहे, आणि मुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे लग्न करत असताना. परंतु आजही लग्नाचे निर्णय मोठ्या प्रमाणावर हे मुलींना घेऊ दिले जात नाहीत आणि मग अशा पद्धतीनं महिलांना त्रास होतो. आणि मग काय म्हणतात, आता आज 8 महिन्याचं लेकरू त्यांनी हिसकावून घेतलंय, त्या 8 महिन्याच्या लेकराची
लेकराच्या तोंडात बाटली घालून द्यायची, झोक्यात टाकून त्याला वटकन लावायचं मानेला आणि असं ते तोंडात ठेवायची आणि त्या लेकराजवळ सुद्धा जाऊ द्यायचं नाही. कसा लळा लागल, कशी ऊब मिळेल. 8 महिन्याची शिजर झालेली पोरगी, जिला 3.5 किलोचं लेकरू झालेलं, ते आज 6.5 किलोचं लेकरू आहे म्हणे. आणि ह्या मुलीला त्या लेकराचा लळाच लावू दिला जात नाही. अशा पद्धतीचा त्रास महिलांना होतो. ह्या ग्रामीण भागातल्या, सिटीमधल्या किंवा वेगवेगळ्या महिलांचा वेगवेगळा त्रास असतो. तर ह्या ग्रामीण भागातले आईवडील ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्याकडे 1 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये ते मुलीची भरती करते. कर्ज बाजारी होऊन आज सून आणि लेक कारखाना खेळतात. कारखान्याहून कर्नाटकहून आले तर ते मुलीला अशा पद्धतीनं मारले आणि पोलिसांना, काही कार्यकर्त्यांना तिथं सर्टिफिकेट दाखवलंय की बाबा याच्यामध्ये त्याला तो मेंटल आहे आणि त्याच्यावर आम्ही केस करत नाही. पोलीस असे बोलले होते का तुम्हाला काय केस होत नाही त्याच्यावर म्हणून? केस होती म्हणले, पण ते येडा हाय, ते पागल हाय आणि ते सर्प तिकीट आणून दाखविलं. मग पोलीस लोक म्हणले आता हे जरी मारून टाकलं तरी हे सुटत आहे म्हणले. अच्छा. हा. तर म्हणजे ते असं, कारण बरेच आरोपी असे सुटतात ना, मेंटल असल्याचं सांगतात, मनोरुग्ण असल्याचं सांगतात, वेगवेगळे ऍक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये. ड्रायव्हर लोक खास करून अशा पद्धतीचे हे करतात ना, मेंटल आहेत, मनोरुग्ण आहे आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाला असे, त्याच्यामुळे पोलीस लोक सुद्धा असं सांगतात. तर अशा पद्धतीनं जर कुणी सर्टिफिकेट घेऊन मारून जर बायकोला मारून हाणून आले पोलीस ठाण्यात आणि जर म्हणले की आम्ही पागल आहेत, तर आम्हाला विनंती आहे की बाबा नाही, त्याचं सर्टिफिकेट बघून त्याला येरवाड्यात पाठवा. त्याच्याकडे बायको नांदवायला पाठवू नका. तो जर बायकोला घातक असेल तर तो महिला सुद्धा घातक आहे, तो लेकराला सुद्धा घातक आहे, तो आजूबाजूच्या लोकांना सुद्धा घातक आहे, गावकऱ्यांना सुद्धा घातक आहे, पोटच्या लेकरासाठी सुद्धा असा मनोरुग्ण माणूस, असा मेंटल माणूस घातक आहे. त्याच्यामुळं अशा मेंटल नवऱ्यांची, अशा मेंटल पुरुषांची रवानगी ही ह्याच्यात केली पाहिजे. येरवाड्यामध्ये जिथं उपचार केले जातात, येरवाड्यासारख्या हॉस्पिटलमध्ये जसे केले जातात ना, तिकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तिकडे त्यांना हे केलं पाहिजे. एवढंच याच्यातून सांगायचं आहे. थँक्यू.